पुन्हा एकदा आपल्याला जी क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केली गेली आहे महाराष्ट्र स्टेटकडनं 2020-21च्या बॅचसाठी, त्याच्यातले प्रॉब्लेम्स. तर हा प्रॉब्लेम नंबर 5 आहे, 3 मार्काचा क्वेश्चन. अतिशय सोपा आहे, पण नॉर्मली हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि त्यातलं बेसिकली इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री हा पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे. देर इज वन रूल फॉर टॅन इन्व्हर्स एक्स प्लस वाय upon 1 minus xy is equal to tan inverse x plus tan inverse y. सो सी डेरिवेटिव्ह चॅप्टर होण्याच्या आधी तुम्हाला हे आधी माहिती असेल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तुम्ही पेपर 1 मधला चॅप्टर शिकला असेल तर हे तुम्हाला माहिती असेल, पण अदरवाईज जस्ट आत्ता सध्या हा लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला एक आहे आपल्याला जो शिकायचा आहे. आपण व्हिडिओ लेक्चर्समधनं शिकू कधी, तर जेव्हा आपण मॅथ्स पेपर 1 मधले चॅप्टर बघायला सुरुवात करू तेव्हा लक्षात येतं की टॅन इन्व्हर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय इज इक्वल टू एक फॉर्म्युला आपल्याला मिळतो, टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय. सो त्याचा उपयोग इथे येतो. सो वाय इज इक्वल टू हा प्रॉब्लेम आपण आधी लिहून घेऊया. टॅन इन्व्हर्स 8x डिवायडेड बाय 1 मायनस 15x स्क्वेअर. सो हा मेथड ऑफ सबस्टिट्यूशन किंवा काही कुठल्याही मेथडने सुटत नाही, हा फक्त या रूलनेच सुटतो. पण इथे लक्षात येतं इथे लक्षात येतं की वरती 8x आहे, पण इथे x प्लस वाय 2 टर्म्स असल्या पाहिजेत. मीन्स a आणि b अशा 2 टर्म्स असल्या पाहिजेत. सो इथे 8xला आपण फोडून घेतोय कशा पद्धतीने बघा. टॅन इन्व्हर्स 5x प्लस 3x. सो 5 आणि 3 शेवटी 8च होतात. सो मला 2 टर्म्स पाहिजे होत्या वरती, लाईक एक्स प्लस वाय मध्ये प्लस पाहिजे होतं, ते पण मी ॲडजस्ट केलं. आता खाली 1 मायनस, इथे वरती ज्या 2 टर्म्स आहेत त्यांचंच मल्टिप्लिकेशन इथे असलं पाहिजे. सो वी कॅन राईट दिस 15x स्क्वेअर ॲज 5x इंटू 3x. सो आपण काही चेंज नाही केलेला, नाही आपण कुठली एक्स्ट्रा टर्म घेतल्या, आपण फक्त स्प्लिटिंग केलं आहे. 8xचं आपण केलं 5x प्लस 3x मीन्स 8x, अँड 15xचं आपण केलं 5x इंटू 3x, बिकॉज 5x इंटू 3x 5 तर 1 15 आणि x इंटू x x स्क्वेअर परफेक्ट होत आहे. सो आता हे जर स्ट्रक्चर बघितलं तर तुम्ही ते याच्यासारखं बसायला लागलं. टॅन इन्व्हर्स सम नंबर प्लस अनदर नंबर डिवायडेड बाय 1 मायनस प्रोडक्ट ऑफ दीज 2 नंबर्स एक्स अँड वाय. आणि जर असं असेल तर त्याला आपण काय लिहू शकतो, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ वाय. सो टॅन इन्व्हर्स ऑफ दिस फर्स्ट टर्म प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ दिस सेकंड टर्म सेपरेटली. आणि हा तुम्ही फॉर्म्युला कुठे शिकता, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मॅथ्स पेपर 1 त्यातला चॅप्टर नंबर 3 मध्ये. सो टॅन इन्व्हर्स 5x हे झालं वेगळं मध्ये, प्लस टॅन इन्व्हर्स 3x हे झालं वेगळं. दॅट्स इट. आणि आता आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायला हरकत नाही, आपण फक्त म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेऊया. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस होल टर्म, दॅट इज द टॅन इन्व्हर्स 5x प्लस टॅन इन्व्हर्स 3x. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. सो वायचं डेरिव्हेटिव्ह, यू नो वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता टॅन इन्व्हर्स 5xचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती नाही आहे आणि आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो बिकॉज मध्ये प्लस आहे, हे लिनियरिटी झालं आहे. पण टॅन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, ते आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. वी डोंट नो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इन्व्हर्स 5x, पण याच्यावरून आपण काढू शकतो. जर टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर टॅन इन्व्हर्स 5xचं डेरिव्हेटिव्ह असेल 1 अपॉन 1 प्लस 5xचा स्क्वेअर. इथे टॅन इन्व्हर्स एक्स, इथे एक्स असेल तर त्याचा इथे स्क्वेअर होतो. मग इथे जर 5x असेल तर 5xचा स्क्वेअर होईल इंटू अ डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x, बिकॉज एक्सच्या जागी इथे 5x आलं आहे. सिमिलरली प्लस ह्याच्यासाठी पण सेम तसंच 1 अपॉन 1 प्लस 3xचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. एकदा हे झालं की मग आपण फायनली डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस, याचं काही डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचं, जस्ट स्क्वेअर करून घ्यायचं आहे, 25x स्क्वेअर इंटू 5xचं डेरिव्हेटिव्ह 5 मध्ये प्लस 1 अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज 3. सो हे 5 इंटू 1 5 लिहू शकता, 3 इंटू 1 3 लिहू शकता. दॅट्स इट. इथे उत्तर पूर्ण झालं. सो कठीण प्रॉब्लेम दिसत होता, पण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा टॅन इन्व्हर्स हा फॉर्म्युला वापरला की एकदम सोपं होऊन जातं. लिनियरिटीमध्ये तो प्रॉब्लेम
जस्ट सेपरेट दोघांचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की आपल्याला फायनल उत्तर मिळेल. पण हे तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही सोडवू शकता. सो आपण हे जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला हे प्रॉब्लेम जास्त लक्षात येईल. आता तुम्ही असं जस्ट फक्त कन्सिडर करा की हा रूल करेक्ट आहे, हा रूल आपण शिकलो आहे, हा रूल आपल्याला माहिती आहे किंवा आत्ता मी तुम्हाला सांगितलं आहे, तर त्याला ॲज इट इज घेऊन वापरून प्रॉब्लेम सोडवला आपण. याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण मॅथ्स 1च्या चॅप्टर नंबर 3च्या ज्या व्हिडिओज असतील त्याच्यातनं शिकू. आज आपण इथेच थांबूया या प्रॉब्लेममध्ये. पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. आता वळूया क्वेश्चन बँकमधला लास्ट टाईप जे आहे लॉंग आन्सर क्वेश्चन्स. 4 मार्काचे मोठे क्वेश्चन्स असतात. हे HSCला एक्सपेक्टेड आहेत यातले क्वेश्चन्स 4 मार्कासाठी. तर त्यातला पहिला क्वेश्चन आपल्याकडे आहे इफ y = e⁻m tan इनवर्स x. हे आपल्याला दिलं आहे आणि ते म्हणतात की आम्हाला हे शो दॅट करून दाखवा, मीन्स LHS = 0 करून दाखवा. पण त्या LHSसाठी कोण लागणार आहेत, तर बघा डबल डेरिव्हेटिव्ह लागणार आहे वायचं आणि सिंगल डेरिव्हेटिव्ह दोन्ही लागणार आहे. दोन्ही लागलं नसेल तरीसुद्धा डबल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला सिंगल डेरिव्हेटिव्ह काढावंच लागणार आहे. पण इथे टाकायचं पण आहे, पुट पण करायचं आहे. सो सुरुवात करूया. ॲटलिस्ट डबल डेरिव्हेटिव्ह घेणं ही तरी स्टेप आधी आपण पूर्ण करू. आपलं टार्गेट आधी ते ठेवूया. सो y = e⁻m tan इनवर्स x हे आपण लिहून घेतलं. आता आपल्याला खाली डिफरन्शिएट करायला सुरुवात करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. तर इथे yचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडे पलीकडे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे e⁻m tan इनवर्स x. राईट, दोन्ही साईडला आपण व्यवस्थित फॉर्म्युले वापरू शकतो. yचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx. नाव सी हे डेरिव्हेटिव्ह सोपं आहे. e⁻x डेरिव्हेटिव्ह असतं e⁻x, देन e⁻m tan इनवर्स xचं डेरिव्हेटिव्ह असणार e⁻m tan इनवर्स x. दॅट्स इट. पण नुसता x असतो, इथे xच्या बदली आलं हे m tan इनवर्स x. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय करूया इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ m tan इनवर्स x. दॅट इज कंपोजिट. xच्या बदली जो कोणी येतो आपण त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो. देन dy/dx ॲज इट इज हे e⁻m इंटू हे tan इनवर्स x हे आहे तसेच ठेवूया खाली इंटू पुढे. आता m कॉन्स्टंट आहे तो लिहून घेतो आणि tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह आठवतो तो माझ्या लक्षात येईल. tan इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 + x². सो डायरेक्ट tan इनवर्स एक्सचाच फॉर्म्युला आहे आपल्याकडे. दॅट्स इट. आता हे असंच ठेवलं आणि पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेलो ना तर आपल्यालाच त्रास होणार आहे, कारण हे पण एक आता एक्समध्ये आहे, डिनॉमिनेटरमध्ये पण एक्स आहे. मग u⁻v वगैरे काहीतरी वापरत बसायला लागेल, u/v वापरायला लागेल आणि मग कॉम्प्लिकेशन्स वाढतील. सो त्याच्यासाठी मी आधी काय करतो, मला हे कोणासारखं दिसतंय त्याचा जरा विचार करतो. हे मेन प्रॉब्लेमसारखंच दिसतंय. dy/dx ॲज इट इज तसंच ठेवू आणि हे आपल्याला एक्झॅक्टली प्रॉब्लेम जो मेन आहे त्याला आपण y म्हटलं आहे त्याच्यासारखं दिसतंय. सो वी कॅन से y इंटू m आणि हा 1 आहेच तो तसंच ठेवू डिवायडेड बाय 1 + x² ॲज इट इज. सो हे जरा जास्त सिम्प्लिफाईड आपल्याला दिसतंय. इक्वेशन नंबर 1 जास्त सिम्प्लिफाईड आहे आणि ते पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायला जरा सोपं मदत करेल. एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊन आपलं पूर्ण झालंय. पुन्हा आपण एकदा म्हणूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इकडे डेरिव्हेटिव्ह घेतलं d/dx ऑफ दिस dy/dx इज इक्वल टू पलीकडे पण डेरिव्हेटिव्ह घेऊया d/dx ऑफ दिस होल टर्म y इंटू m/1 + x². ब्रॅकेट कंप्लीट. आता dy/dx हे एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं होतं त्याचं पुन्हा एकदा घेतोय म्हणजे आपल्याला थोडक्यात मिळतंय d2y/dx² इज इक्वल टू डबल डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला u/v रूल वापरायला लागेल. डिनॉमिनेटर दॅट इज 1 + x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह मीन्स y इंटू m. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मध्ये मायनस, देन न्यूमरेटर इज ym इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस डिनॉमिनेटर that is 1 + x² whole divided by denominatorचा स्क्वेअर that is 1 + x² पुन्हा ब्रॅकेट स्क्वेअर. फायनली d2y/dx² इज इक्वल टू. सो हा 1 + x² आहे. आधी आपण त्याला लिहून घेऊ ॲज इट इज. पुढे इंटू आता y आणि mचं आपल्याला घ्यायचं आहे. त्यातला m हा कॉन्स्टंट आहे तो लिहून घेऊया आणि yचं डेरिव्हेटिव्ह
व्हॉट इज वायचं डेरिव्हेटिव्ह, dy बाय dx लिहून टाकलं. सो जिथे y दिसेल तिथे त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायला विसरायचं नाही आहे, m कॉन्स्टंट आहे तो लिहायचा. पुढे हे मायनस, हेym आहे तसंच लिहून घेऊया, ym ॲज इट इज. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, ते सोपं आहे. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 मध्ये प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 2x सेपरेट घेऊ शकतो, पॉसिबल आहे. चलो इथे डेरिव्हेटिव्हचा विषय संपला. नशीब इथे कुठेही कंपोजिट फंक्शन वगैरे काही आलं नाही. स्क्वेअरचा 1 + x² ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता पुढे काय, आता पुढे थोडं आणखीन सिम्प्लिफिकेशन. जसं की इथे आता dy बाय dx आहे, या dy बाय dxला नुसतं लिहून चालणार नाही. dy बाय dxची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ही बघा इथे आहे एवढी मोठी, ती त्याच्यात टाकूया म्हणजे जरा आणखीन सोपं होईल, आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय होईल, राईट. सो आता ती व्हॅल्यू पुट करूया इथे. dy बाय dxची व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू मी कुठे पुट करणार, ही बघा इथे. आणि मग कसं दिसेल ते बघू आपण. नेक्स्ट स्टेप ही d² बाय dx² ॲज इट इज इथेच राहील. हा जो 1 + x² आहे तो पण तसाच लिहूया, 1 + x². आणि ही जी व्हॅल्यू आहे dy बाय dxची m पण लिहू, ती बघा इथून टाकूया आपण, ym अपॉन 1 + x² इथे आणून टाकूया, ym अपॉन 1 + x². एक चांगलं झालं इथे 1 + x² खाली आलं आहे, म्हणजे याच्याबरोबर उडेल ते, पण ते नंतर करू. पुढे मायनस, हे आहे तसंच लिहून घेऊया, y इंटू m इंटू 0 + 2x इज 2x होल डिवायडेड बाय, अगेन खाली आपण डिनॉमिनेटरला इथे 1 + x² स्क्वेअर हे तसंच लिहून ठेवायला पाहिजे, पर्याय नाही. पुढे घेऊ, देअरफॉर d² बाय dx² इज इक्वल टू, थोडंसं सिम्प्लिफाय होईल, हा एक ब्रॅकेट कॅन्सल होतो, हे आपलं बरं झालं. m इंटू m² सो ym² मध्ये हे मायनस, हा y आहे तो लिहून घेतो, 2 लिहितो पुढे, m किंवा आधी आपण 2mxy असं लिहूया वाटल्यास, ते जास्त बेटर राहील. 2 कॉन्स्टंट, m कॉन्स्टंट पुढे लिहिलं आहे, देन x देन y होल डिवायडेड बाय 1 + x² स्क्वेअर. आता पुढे असा प्रश्न पडतो की मग अजून काही सिम्प्लिफाय करायचं, वायची व्हॅल्यू टाकायची का, तर काही टाकू नका. आधी आपल्याला डबल डेरिव्हेटिव्ह मिळालं, त्याच्यातच आपण आनंद मानूया. हे इथे पूर्ण झालं, चला डबल डेरिव्हेटिव्ह मिळालं, क्वेश्चन नंबर. सो वी हॅव नाऊ single derivative as well as double derivative, so that we can put here in LHS and we'll try to prove RHS is equal to 0. So आपण LHS ने सुरुवात करू. LHS is equal to 1 + x² into d² by dx², right, plus 2x minus m into this dy by dx is equal to, सॉरी 0 चेक करायचं आपल्याला येतंय की नाही, आणि ते शो दॅट पण करायचं आहे. सो इज इक्वल टू हे 1 + x² येतात ते तसेच ठेवूया, आणि d2y बाय dx², डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू इथे आहे ती टाकूया सरळ इथे आणून, ym² मायनस 2mxy हे ब्रॅकेट टाकूया, अपॉन 1 + x² ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुढे हे प्लस तसेच, देन 2x मायनस m ॲज इट इज इंटू वरती dy बाय dx बाजूला आहे बघा, तर dy बाय dx ची व्हॅल्यू इथे आहे ती टाकूया, ती आहे y इंटू m डिवायडेड बाय 1 + x². सो इथे काही कॅन्सल होण्यासारखं असेल तर बघा, हा 1 + x² एक ब्रॅकेट यातल्या एका ब्रॅकेट बरोबर कॅन्सल होईल, खाली 2 ब्रॅकेट आहेत, स्क्वेअर आहे, एक राहील तसाच. हे वरचं लिहून घेतो, ym² मायनस 2mxy होल डिवायडेड बाय दिस 1 + x². पुढे हे प्लस, हा जो ym आहे तो याला मल्टिप्लाय होणार, सो इथे लिहिणार मी 2x मायनस m इंटू दिस ym अपॉन 1 + x². इथे एक चांगलं झालं, दोघांचे बेस सेम आहेत, सो वी कॅन ॲड न्यूमरेटर्स, आणि आपण डायरेक्ट ym² मायनस 2mxy. आता काय करूया, हा ym ने याला मल्टिप्लाय करूया, ym ने याला मल्टिप्लाय केला तर प्लस 2mx आणि y, 2x होताच, त्याला y आणि m येऊन मल्टिप्लाय झाला 2mxy. तसंच हा ym याला पण मल्टिप्लाय होईल, प्लस मायनस मायनस y m इंटू m² होल डिवायडेड बाय 1 + x² ब्रॅकेट आता एकदाच लिहायचा. आता तुम्हाला इथे दिसेल मायनस mxy ला
प्लस एम एक्स वाय कॅन्सल, वाय एम स्क्वेअरला मायनस वाय एम स्क्वेअर कॅन्सल, सगळंच उडालं छप्पड. सो 0 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि 0ला कशाने डिवाइड करा 0. सो आपण LHSने सुरुवात केली आणि बरोबर RHSला येऊन पोहोचलो. हेन्स प्रूव्ड असं म्हणून आपण काम पूर्ण केलं. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2. अगेन दिस इज 4 मार्क्स, बऱ्यापैकी मोठा असेल. इथे आपल्याला दिसत आहेत एक्स आणि वाय मिक्स्ड आहेत, एक्स आणि वाय मल्टिप्लायमध्ये आहेत, एक्स आणि वाय ब्रॅकेटमध्ये आहेत, ब्रॅकेट रेस टू 12 आहे. सो हे डेंजरस असणार. हा प्रॉब्लेम आपण मे बी आधी सोडवलाही असू शकतो, बिकॉज पुस्तकातलाच प्रॉब्लेम दिसतोय. सो हरकत नाही, आपल्याला काय प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्याच्यामध्ये जर एक प्रॉब्लेम पुन्हा एकदा सोडवला जात असेल तर ते टाईम फुकट जातो असं नाही, तर ते जास्त बेटर आहे की पुन्हा आपल्याला ते आठवतं का, पुन्हा सोडवता येतं का. सो तर वळूया त्याच्याकडे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, पॅरामेट्रिक फंक्शनच्या टाईपमध्ये येतो हा. सो आपण घेऊन बघू आधी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे आपल्याला लक्षात येईल डी बाय डी एक्स ऑफ दिस होल एक्स रेस टू 7 इंटू वाय रेस टू 5 is equal to d by dx of this x plus y bracket raised to 12. राईट. आता आपण इथे u इंटू v वापरायला लागेल, बिकॉज दोन टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो इथे येईल फर्स्ट x रेस टू 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस d by dx ऑफ दिस होल टर्म दॅट इज y रेस टू 5 मध्ये प्लस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड मीन्स y रेस टू 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट दॅट इज एक्स रेस टू 7 इज इक्वल टू. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, तर याचं डेरिव्हेटिव्ह येईल एक्स रेस टू एन प्रमाणे. फॉर्म्युला असतो n एक्स रेस टू n मायनस 1. मग तसं हे एक्स रेस टू हे ह्याला कॅपिटल एक्स असं समजा थोडा वेळ. एक्स रेस टू 12 आहे म्हणजे उत्तर येईल 12. एक्स रेस टू 12 मायनस 1 मीन्स 11. पण एक्सच्या जागी कोण आलं आहे एक्स प्लस वाय. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. सो थोडंसं मोठं होतं आहे, पण हरकत नाही, आपल्याला शो दॅट आहे, बरंच सोडवायला लागणार आहे, 4 मार्काला पण आहे. एक्स रेस टू 7 इथे लिहितो. वाय रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह येईल एक्स रेस टू एन प्रमाणे 5 वाय रेस टू 4. राईट. जसं आपण एक्स रेस टू 5चं लिहितो 5 एक्स रेस टू 4, तसंच 5 वाय रेस टू 4. पण एक्सच्या जागी वाय आला आहे, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करू आणि वायचं डेरिव्हेटिव्ह असतं dy बाय डी एक्स. वायच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय करायचं, दॅट इज dy बाय डी एक्स. पुन्हा लिहिलं. पुढे प्लस हे वाय रेस टू 5 ॲज इट इज. एक्स रेस टू 7चं एक्स रेस टू एन प्रमाणे 7 पुढे येईल हा. एक्स रेस टू वरून एक कमी होईल 6. एक्सच्या जागी एक्सच आहे, विशेष काही नाही, त्यामुळे हे तसंच राहील. पुढे हे 12 एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 11 ॲज इट इज एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 11 इन टू दिस एक्स प्लस वाय. आता मला इथे लक्षात आलं एक्स प्लस वायमध्ये एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 सोपं पडेल, प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी एक्स. ना जर असं सिम्प्लिफाय करूया, हे आधी 5 देन एक्स रेस टू 7 देन वाय रेस टू 4 देन दिस dy बाय डी एक्स. पुढे प्लस 7 आधी लिहितो एक्स रेस टू 6 अँड देन वाय रेस टू 5 इज इक्वल टू 12. नाव एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 11 into 1 plus dy by dx. So we know we can multiply this to 1 and to dy by dx. हे असं आतमध्ये मल्टिप्लाय करून मग dy by dx वाले एका साईडला घ्यायचं आहे. सगळं करेक्ट, पण होतं आहे काय, ही मोठी व्हॅल्यू आहे आणि मला शो दॅटमध्ये असं काही दिसत नाही आहे. दुसरं एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 11 आहे, त्याचं काही एक्सपान्शन मी करू शकत नाही, आणि जरी करू शकत असलो तरी गरज नाही, एवढं मोठं कुठे लिहिणार. 11 पॉवर म्हणजे कितीतरी टर्म्स, 12 एक टर्म्स येतील. सो ते काही करायचं नाही. मग आपण जो मेन प्रॉब्लेम दिला ना त्याचा उपयोग करून घेऊ. सो इथे मी थांबतो, याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो, आणि पुन्हा एकदा आपल्याला जो गिवन दिला ना त्याच्यावरून थोडासा प्रयत्न करतो. वी हॅव एक्स रेस टू 7 इंटू वाय रेस टू 5 इज इक्वल टू एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 12. राईट. आता आपण काय करतो, देअरफॉर एक्स रेस टू 7 इंटू वाय रेस टू 5 इज इक्वल टू, याचं स्प्लिटिंग करूया, एक्स प्लस वाय एका ब्रॅकेटमध्ये आणि एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 11 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. सो काय केलं मी, 12 ब्रॅकेट्स होते आपल्याकडे, 12 पॉवर, त्यातली 11 एका साईडला आणि एक ब्रॅकेट एका साईडला असं मल्टिप्लाय करून घेतलं. वाय,
टू जस्ट नो व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय. मग आता एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 11ची व्हॅल्यू जर मला हवी असेल तर हा जो एक्स प्लस वाय आहे इथे तो इकडे जाऊन डिवाइड होईल. दॅट इज एक्स रेस टू 7 वाय रेस टू 5 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. एवढी मेहनत आपण कशासाठी करतोय? जस्ट शो दॅट करण्यासाठी. हे जर नसतं शो दॅट करायचं तर एवढा वेळ लागलाच नसता, कधीच हा प्रॉब्लेम संपला असता. सो देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम्स. आता एवढं करून झाल्यानंतर इक्वेशन नंबर 1 मध्ये ही व्हॅल्यू टाकूया, बघूया काय येतं. हा आता 5x⁻7 ॲज इट इज, y⁻4 पण तसाच, dy/dx पण तसंच, पुढे प्लस 7x⁻6 y⁻5 इज इक्वल टू 12. अँड व्हॅल्यू फॉर दिस एक्स प्लस वाय ब्रॅकेट रेस टू 11 ची व्हॅल्यू काय आहे बघा, x⁻7 इंटू y⁻5 अँड अपॉनमध्ये एक्स प्लस वाय इंटू ब्रॅकेटमध्ये पुन्हा 1 प्लस dy/dx आहेच, ते लिहायला काही हरकत नाही. चलो आणखीन थोडंसं काम झालं. आता काय करूया, तर मला इथे लक्षात आलं या दोघांमध्ये ना एक्स भरपूर आहेत. इथे x⁻7 आहे, इथे x⁻6 आहे, इथे y⁻5 आहे, इथे y⁻4 आहे. तर आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण कॉमन घेऊ. सो या दोघांमध्ये मला इथे x⁻7 आणि x⁻6 दिसत आहेत, तर मी x⁻6 कॉमन घेईन. कमीत कमी जेवढे आहेत तेवढे तरी कॉमन घेऊ. आणि इथे y⁻4 दिसत आहेत, इथे y⁻5 दिसत आहेत, तर ते y⁻4 कॉमन घेतो. म्हणजे आपल्याकडे या साईडला काय राहील, तर 5 राहील. 7 एक्स होते, त्यातले 6 बाहेर घेतले म्हणजे एकच एक 7 राहिला. बघा सोपं झालं. y⁻4 सगळेच बाहेर घेतले, फक्त dy/dx राहिलं इथे. सो सिम्प्लिफाय होईल लागले बघा. आता पुढे प्लस 7 ॲज इट इज, x⁻6 सगळेच बाहेर गेले, त्यामुळे त्याचं काही लिहायचा प्रश्न येत नाही. आणि y5 होते, त्यातले 4 बाहेर गेले, एक y राहिला, इज इक्वल टू हे आहे तसंच 12x⁻7 y⁻5 अपॉन एक्स प्लस वाय इंटू 1 प्लस dy/dx ब्रॅकेट कम्प्लीट. सो याचा ॲडव्हान्टेज काय आहे आपल्याला, तर मला इकडे थोडंसं कॅन्सल करता येईल. इकडचे 6 जे एक्स आहेत ते कॅन्सल होतील, इकडच्या 6 बरोबर एकच राहील इथे. आणि इकडे 4 वाय आहेत ते कॅन्सल होतील, इकडच्या 4 बरोबर इकडे एकच राहणार. म्हणजे आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करून मिळेल 5x dy/dx प्लस दिस 7y इज इक्वल टू 12. एक्स आणि वाय बाकी आहे, फक्त आता एक एक्स राहिला, इकडचा एक वाय राहिला, खाली एक्स प्लस वाय पण आहे, इंटू दिस 1 प्लस dy/dx 1 प्लस dy/dx. दॅट्स इट. थोडंसं सिम्प्लिफाय झाल्याचा फायदा हे होईल की आता हे आपण आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ शकतो आणि मग सिम्प्लिफिकेशन करू शकतो. पहिल्यांदा तुम्ही इथपर्यंत लिहून घ्या, ॲनालाइज करा, समजून घ्या आणि मग आपण पुढच्या स्टेप्स करूया. नेक्स्ट स्टेप आपण 5x dy/dx प्लस 7y हे तसेच ठेवू. आता हा जो 12xy आणि एक्स प्लस वाय आहे ते याला मल्टिप्लाय होईल 1 ला, म्हणजे ते तसंच राहील 12xy डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. तसंच ही टर्म याला पण मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे इथे येईल प्लस 12xy डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इंटू dy/dx. सो आता नॉर्मल स्टेप्स आहेत अगदी. dy/dx वाले एका साईडला घ्यायचे, सो 5x तसंच ठेवतो, dy/dx तसंच ठेवतो. ही जी टर्म पॉझिटिव्ह आहे ती पलीकडे गेल्यावर मायनस होईल. 12xy डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इंटू dy/dx इज इक्वल टू ही टर्म तशीच इथे ठेवतो 12xy डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. आणि इथे जे 7y आहेत पॉझिटिव्ह ते पलीकडे गेल्यावर -7y होते. दॅट्स इट. दोघांमधनं dy/dx कॉमन घेऊया. आतमध्ये काय राहील बघा, 5x मध्ये मायनस दिस टर्म 12xy डिवायडेड बाय एक्स प्लस वाय ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू इथे पण सेम तसंच आहे 12xy डिवायडेड बाय एक्स प्लस वाय -7y. आता पुढे काय काम आहे, तर हे सिम्प्लिफिकेशन आणि हे पण सिम्प्लिफिकेशन असेल. सो dy/dx इज इंटू हे क्रॉस मल्टिप्लाय करूया 5x इंटू एक्स प्लस वाय मध्ये हे मायनस 12xy आहे तसंच सगळ्याला अपॉन एक्स प्लस वाय
इज इक्वल टू इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन 12xy मायनस 7y इंटू एक्स प्लस वाय, सगळ्याला अपॉन एक्स प्लस वाय. याचा फायदा झाला, दोन्ही साईडला कॅन्सलेशन होईल, एक्स प्लस वाय कॅन्सल, फक्त इथे न्यूमरेटर राहील, इकडे पण फक्त न्यूमरेटर राहील. सो पुढच्या स्टेप्स आपण या साईडला बघू, हे मी क्लिअर करून घेतो. सो देअरफॉर इथे आपल्याकडे आता राहिलेलं आहे dy/dx इंटू ब्रॅकेट 5, हे आतमध्ये मल्टिप्लाय करूया, 5x इंटू एक्स इज 5x², देन हे पुढे मल्टिप्लाय होईल प्लस 5xy, पुढे हे मायनस 12xy ॲज इट इज इक्वल टू, इकडे पण सेम तसंच 12xy तसाच, हे मायनस आतमध्ये मल्टिप्लाय झालं तर मायनस 7xy, आणि हे मायनस 7y याला मल्टिप्लाय झाल्यावर मायनस 7y² होल डिवायडेड बाय, सॉरी काहीच नाही आता, सो dy/dx ॲज इट इज इंटू दिस 5x², 5xy वजा 12xy म्हणजे मायनस 7xy होईल, इज इक्वल टू इथे 12xy वजा 7xy म्हणजे इथे पुन्हा 5xy, आणि हे मायनस 7y² ॲज इट इज. आता फक्त आपल्याला dy/dx कडे पोहोचायचं आहे, त्याच्यासाठी काय करणार आपण, हा 5xy मायनस 7y² वरतीच ठेवणार, आणि हे जे आहे इथे मल्टिप्लाय झालेलं ते डिनॉमिनेटरला आणणार, दॅट इज 5x² मायनस 7xy. अजूनसुद्धा आपल्याला येत नाही आहे बघा, पण आता ॲटलिस्ट dy/dx ची तरी व्हॅल्यू मिळाली आहे. दोघांमधनं वरून कॉमन काय निघू शकतं, तर y दोघांमध्ये आहे, तो घेतला कॉमन, ह्याच्यातला y गेल्यावर 5x मायनस 7y राहिला. खालून पण x कॉमन येतोय, x कॉमन घेतल्यावर इथे राहिलं 5x मायनस 7y. सो दीज टू ब्रॅकेट्स विल गेट कॅन्सल्ड, आणि dy/dx ची अल्टिमेट व्हॅल्यू आपल्याला मिळेल y/x. याला आपण म्हणू शकतो हेन्स प्रूफ्ड. शेवटी जे काढायचं होतं ते काढलं. सो प्रॉब्लेम लक्षात घ्या, नुसतं जर डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलं असतं ना तर कधीच संपलं होता प्रॉब्लेम, पण y/x प्रूव्ह दॅट करायचं म्हटल्यावर जरा आपल्याला जास्त मेहनत करायला लागते, पर्याय नाही. सो आता बघूया याच प्रॉब्लेमला आपण मेथड नंबर 2 कसं सोडवू शकतो. इथे पॉवर्स बघा 7 आहे, 5 आहे, 12 आहे, मोठ्या मोठ्या पॉवर्स असतील, मल्टिप्लिकेशन असेल, ब्रॅकेट्स असतील, तर आपण लॉगॅरिदमने पण हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. सो आपण जर तसं करून बघितलं तर काय फरक पडतो बघूया. x⁻⁷ y⁻⁵ इज इक्वल टू x प्लस वाय ब्रॅकेट ⁻12 आपल्याकडे आहे. दोन्ही साईडला लॉग घेतो, सो लॉग ऑफ x⁻⁷ इंटू y⁻⁵ इज इक्वल टू लॉग ऑफ दिस x प्लस वाय ब्रॅकेट ⁻12. आधी लॉगॅरिदम पुढे वापरूया, लॉग ऑफ इथे काय येईल x⁻⁷ प्लस लॉग ऑफ y⁻⁵. सो लॉग m इंटू n असेल तर लॉग m प्लस लॉग n असतं ते वापरलं, इज इक्वल टू हा 12 आहे तो पुढे घेऊया, दॅट इज 12 लॉग x प्लस वाय. राईट, 12 पुढे आला, सो पॉवर कमी झाली, पॉवर पुढे आली, हे आपला ॲडव्हान्टेज आहे. तसं इथे पण करता येईल, 7 पुढे येईल, दॅट इज 7 लॉग y लॉग x प्लस 5 लॉग y इज इक्वल टू दिस 12 लॉग x प्लस वाय. सो इथे लॉगॅरिदम आधी घेतलं आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतलं तर थोडंसं सिम्प्लिफाय होईल लवकर, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो 7 कॉन्स्टंट आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x मध्ये, प्लस 5 कॉन्स्टंट आहे तो लिहिला. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/y, पण एक्सच्या जागी y आलाय, सो इंटू पुन्हा d/dx ऑफ y दॅट इज dy/dx इज इक्वल टू हा 12 तसाच x प्लस वाय लॉगचं डेरिव्हेटिव्ह येणार 1/x प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय, बिकॉज एक्सच्या जागी ही पूर्ण टर्म आली, सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय करायला लागेल. सो इथे डेरिव्हेटिव्ह थोडंसं पटकन घेता आलं, सोपं वाटतंय. पुढे बघूया आणखीन हे काय सिम्प्लिफाय होतं. हे 7 इंटू 1 मीन्स 7 डिवायडेड बाय x प्लस 5 डिवायडेड बाय y इंटू दिस dy/dx इज इक्वल टू हे 12 x प्लस वाय इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. सो मगाशी पण असाच ब्रॅकेट आला होता बघा,
1 प्लस डी वाय बाय डी एक्स, आता पण तसंच आहे. मगाशी पण इथे 12 होतं, 7 होतं, 5 होतं. सो साधारणतः तसंच आहे. सो हे 5y डी वाय बाय डी एक्स इथेच ठेवूया, किंवा आधी आपण एक काम करू, मल्टिप्लिकेशनने अजून केलं मी, तर ते मल्टिप्लिकेशन आधी करून घेतो. सो वी विल कीप 7/x प्लस 5/y dy by dx ॲज इट इज. वी विल मल्टिप्लाय दिस 12 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय टू 1, म्हणजे याला असं होईल 12 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. तसंच हा याला पण मल्टिप्लाय होईल आतमध्ये. सो प्लस 12 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. फायनली आपण हे काय करू, हे 5/y इंटू डी वाय बाय डी एक्स आपण लिहून घेतले इथे. हा जो 12 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स आहे पॉझिटिव्ह, तो लेफ्ट साईडला गेल्यावर निगेटिव्ह होईल. मायनस 12 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. सो डी वाय बाय डी एक्स वाले एकत्र आले इज इक्वल टू हा 12 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय ॲज इट इज, आणि हा इथे जो 7 आहे 7/x, तो तिकडे जाऊन होईल मायनस 7/x. सो थोडंसं आणखीन सिम्प्लिफाय झालं. नाव डी वाय बाय डी एक्स कॉमन घेऊ या दोघांमधनं. सो आपण यांच्यातनं डी वाय बाय डी एक्स कॉमन घेऊ शकतो. इथे राहील 5 डिवायडेड बाय वाय मायनस 12 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इज इक्वल टू हे आहे तसेच 12 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय मायनस 7 डिवायडेड बाय एक्स. आय विल क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर असं दिसेल बघा, डी वाय बाय डी एक्स इंटू ब्रॅकेट 5 इंटू एक्स प्लस वाय मीन्स 5x प्लस 5y, आणि हा 12ला इथे y मल्टिप्लाय होईल. सो मायनस 12y होल डिवायडेड बाय y इंटू एक्स प्लस वाय. ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू, इथे पण क्रॉस मल्टिप्लाय होईल. सो हे होईल 12x मायनस हे दोघांनाही मल्टिप्लाय होईल मायनस 7 मीन्स मायनस 7x मायनस 7y होल डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इंटू एक्स. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं जसं मगाशी पण केलं होतं. एक्स प्लस वायला एक्स प्लस वाय इकडे दोन्ही साईडला असल्यामुळे कॅन्सल. सो फ्यू मोर स्टेप्स म्हणजे आपण उत्तरापर्यंत पोहोचू. सो मला असं वाटतं की हे मगाचपेक्षा थोडंसं लवकर होऊ शकतं लॉगचा उपयोग करून. सो दिस डी वाय बाय डी एक्स विल रिमेन ॲज इट इज इंटू ब्रॅकेट सी 5x, आणि हे कोण आहे बघा 5y मायनस 12y मीन्स मायनस 7y अपॉन y इज इक्वल टू 12x मायनस 7x मीन्स 5x अँड दिस मायनस 7y ॲज इट इज अपॉन खाली x आहे. पुन्हा न्यूमरेटर बघा सेम आहेत, 5x मायनस 7y मायनस 5x मायनस 7y गेले. सो डी वाय बाय डी एक्स इंटू ब्रॅकेट 1/y इज इक्वल टू इकडे 1/x. सो आपल्याला y इथे नको आहे, तिकडे टाकूया वरती. सो इथे डी वाय बाय डी एक्स एकटाच राहील, इथे y डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय जाईल आणि y अपॉन एक्स होईल. फायनली आपण प्रूफपर्यंत पोहोचलो. दॅट्स इट. नेक्स्ट क्वेश्चन प्रॉब्लेम नंबर 3. इथे आपल्याला सांगितलं की याचं डिफरन्शिएशन घ्या, डिफरन्शिएट धिस म्हणजे त्याला v म्हणतो आपण, विथ रिस्पेक्ट टू धिस ज्याला आपण u म्हणतो. सो दिस प्रॉब्लेम इज ऑफ द टाईप डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. सो याचं वेगळं काढायचं, याचं वेगळं काढायचं, याला v म्हणायचं, याला u म्हणायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि मग रेशो घ्यायचा. सो पहिल्यांदा आपण v घेऊया. सो लेट v इज इक्वल टू, आपण त्याला v नाव देतोय, आपण देतोय v इज इक्वल टू टॅन इनव्हर्स रूटमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय एक्स. सो ऑब्वियसली हा प्रॉब्लेम मेथड ऑफ सबस्टिट्यूशनचा आहे, म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. मग मी असा विचार करतो की इथे आपण असं काय पुट करावं जेणेकरून इथे काहीतरी कॅन्सल होईल, टॅन इनव्हर्स वगैरे जाईल. तुम्हाला काही सबस्टिट्यूशन सुचते का की व्हॉट टू सबस्टिट्यूट हियर? सी इथे मध्ये मायनस असतं तर एकदम सिंपल झालं असतं. 1 मायनस एक्स स्क्वेअर मीन्स साईन स्क्वेअर, मग कॉस स्क्वेअर किंवा रूट घेतलं असतं, साईन कॉसमध्ये प्रॉब्लेम कन्वर्ट झाला असता, राईट. पण इथे प्लस आलाय. आता आपल्याला प्लसवाली एक आयडेंटिटी माहिती आहे, कुठली? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, दॅट वी नो. किंवा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, ही पण आहे. सो कुठलीही वापरू शकता.
सपोज टॅन एक्सला त्याने असा विचार केला असेल क्वेश्चन डिझाईन करणाऱ्याने की टॅन एक्सला आपण एक्स टाकूया, म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर कसं दिसेल बघा, 1 + x². सो इथे 1 + x² आलं, त्याचा अर्थ त्याने या किंवा या आयडेंटिटीचा उपयोग केलेला असणार प्रॉब्लेम डिझाईन करण्यासाठी. मग आपण हे जर असं दिसतंय तर त्याच्यात टॅन टाकायला काही हरकत नाही, किंवा बघूया तरी काय होतंय. सो आपण एक ट्राय करू, पुटिंग x = tan θ पुट करून बघूया काय येतं. सो x = tan θ टाकलं असेल तर तुम्हाला माहिती आहे θ काय व्हॅल्यू होते, tan 1x. सो सी, हे आधी सुचायला पाहिजे की x ची व्हॅल्यू tan टाकावी. बरं, याने बरोबर येईल की नाही मला माहीत नाही, पण मी लॉजिक काय सांगितलं की मला जी आयडेंटिटी माहिती आहे त्याच्यामध्ये 1 + tan² असतं x². सो जर टॅनला मी x म्हटलं तात्पुरता, तर हा प्रॉब्लेम 1 + x² सारखं थोडंसं डिझायनिंग होऊ शकेल. म्हणून आपण जस्ट ट्राय करतो, वी आर ट्राईंग, आपल्याला माहिती नाही आहे. आता इथे प्रॉब्लेम कसा बदलेल ते बघूया. v = tan 1 रूटमध्ये वरती काय दिसेल आपल्याला, 1 + tan² θ मध्ये -1 अपॉन खाली पुन्हा tan θ. नाव v = tan 1, मी आत्ताच म्हटलं तुम्हाला 1 + tan 1 θ इज sec² θ. सो आपल्याला आयडेंटिटीचा यूज करता आला, sec² θ मध्ये -1 ॲज इट इज, खाली आपला tan θ आहे तसाच, राईट. पुढे काय, v = tan 1 रूट ऑफ sec², रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन फक्त sec θच राहील, मध्ये -1 ॲज इट इज, आणि खाली tan θ तसंच राहणार, ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्या इथे काही पुढे होण्यातलं नाही आहे. मला दिसतं इथे की टॅन काही कॅन्सल होणार नाही. हे काही फॉर्म्युला कुठलाही असा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला नाही की याच्यासाठी आपण काहीतरी लिहू शकतो. अशा वेळेला जेव्हा तुम्ही अडकाल आणि बाहेर तुम्हाला टॅन दिसेल, तुम्ही पुटिंग पण टॅन केलं आहे, तेव्हा एक टेक्निक लक्षात ठेवा, तुम्हाला सगळा प्रॉब्लेम साईन आणि कॉसमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा. कारण साईन आणि कॉस अपॉनमध्ये आले तर टॅन होतात ॲटोमॅटिकली, म्हणून साईन कॉसमध्ये कन्वर्ट करायचं. सो सेकला मी कॉसमध्ये लिहू शकतो. सेक म्हणजेच काय, 1/cos θ मध्ये -1 ॲज इट इज. आणि टॅन म्हणजे काय, तर टॅन म्हणजे साईन θ अपॉन कॉस θ. सो आपण साईन आणि कॉसमध्ये रिप्रेझेंट केला प्रॉब्लेम, जस्ट टू डू सम मोर स्टेप्स ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी आणखीन कॅन्सलेशन करता येईल कदाचित. सो पुढे tan 1 सी क्रॉस मल्टिप्लाय करूया इकडे, 1 - cos, समझ रहे हो, 1 - cos फेमस स्ट्रक्चर आहे. 1 - cos आलं आणि खाली हे कॉस आहेच. तसंच डिनॉमिनेटरला हे साईन θ अपॉन कॉस θ आहेच. याचा फायदा असा झाला, डिनॉमिनेटरचा कॉसला कॉस उडाला, आणि v = वरती बघा तुम्हाला काय दिसायला लागेल आता, 1 - cos θ अपॉन साईन θ. आणि 1 - cos θ हे फेमस आहे, हे स्ट्रक्चर फेमस आहे. येस, कॅन यू टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर 1 - cos θ? 2 sin² θ/2. व्हेरी गुड, 2 sin² θ/2. बिकॉज आपण हे कालच्या व्हिडिओपासून कितीतरी वेळा वापरलं आहे की 1 - cos दिसलं तर sin², ते पण 2 sin², आणि इथे जो अँगल असेल त्याचा इथे अर्धा करायचा. आता खाली साईन θ ठेवलं तर कसं दिसेल बघा. खाली साईन θ ठेवलं का नाही ठेवायचं, कारण वरती अँगल θ/2 झाला आहे आणि खाली θ ठेवला आहे, असं नको. म्हणून वरच्याला पण जसं स्प्लिट केलं θ/2 मध्ये, तसं याला sin 2 θ चा फॉर्म्युला वापरूया. तो येईल sin θ/2 इंटू cos θ/2, राईट. याचा फायदा असा होईल, 2 ला 2 कॅन्सल, एक sin θ/2 कॅन्सल, आणि v = आपल्याला काय मिळेल बघा, वरती tan 1, इथे साईन एक उरलाय तो लिहितो sin θ/2, आणि खाली कोण उरलाय बघा, एक cos θ/2. आणि मग आपल्याला प्रॉब्लेमचं सोल्युशन आता दिसायला लागलं असेल. साईन अपॉन कॉस इज tan θ/2. पुढे v = tan 1 ला tan कॅन्सल, नुसतं θ/2च राहिला, राईट. सो देअरफॉर v = θ/2, त्यातलं 1/2 कॉन्स्टंट, थिटाचं आपण
व्हॅल्यू टाकूया. ही बघा थिटाची व्हॅल्यू इथे आपण आधीच काढून ठेवलेली आहे. सो थिटाची व्हॅल्यू इथे टाकल्यानंतर इथे दिसेल टॅन इनव्हर्स एक्स. आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर ते डी व्ही बाय डी एक्स येईल 1/2 कॉन्स्टंट आणि टॅन इनव्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो वी हॅव completed only one part of this problem, that is derivative of this function with respect to x, that is derivative of v with respect to x. एवढं एकच काम पूर्ण झालं. पण टॅनच का पुट करायचा असं कुठलाही नियम नसतो. ते करून करून बरेच वर्ष सोडवून लक्षात राहिलंय, लक्षात येतं आणि तुम्हाला पण ते एका वर्षातच लक्षात ठेवायचं. नाव कन्सिडरिंग दिस सेकंड टर्म ज्याने आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय त्याला आपण u म्हणूया. सो लेट u इज इक्वल टू टॅन इनवर्स 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस 2x स्क्वेअर. सो नाव हे आता सोपं आहे ठरवणं. इथे काय सबस्टिट्यूट करायचं कोणी सांगू शकेल? साइन थीटा. व्हेरी गुड. वाय साइन थिटा? बिकॉज वी हॅव 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअर मीन्स वॉट? सी मी मगाशीच म्हटलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. मग हा जेव्हा कॉस स्क्वेअर इकडे जातो तेव्हा कसं दिसतं? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे जर कॉसला जर एक्स म्हटलं असेल तर 1 मायनस एक्स स्क्वेअर स्ट्रक्चर तयार होतं. किंवा जर साईनला तिकडे टाकलं असेल तर स्ट्रक्चर दिसतं 1 मायनस साइन स्क्वेअर. आणि मग साईनला त्यांनी एक्स म्हटलं असेल तर दिसतं 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो वेन एव्हर देर इज 1 मायनस एक्स स्क्वेअर ऑलवेज पुट साईन ऑर कॉस. कुठलंही चालेल. पण आता इथे आपल्याला योग्य डिसिजन घ्यायचा आहे वेदर टू पुट साईन ऑर कॉस. तर एकदम करेक्ट उत्तर आलं तुमच्याकडनं की साईन पुट करायला पाहिजे. वाय? बिकॉज इथे जर साईन पुट केला तर 1 मायनस साइन स्क्वेअरचा कॉस स्क्वेअर होईल, रूट जाईल आणि मग कॉस होईल. मग इथे वरती दिसायला लागेल 2 साइन कॉस. तसंच इथे खाली फॉर्म्युला बघा काय तयार होईल. इथे साइन पुट केलं तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. हा फॉर्म्युला तुम्हाला ओळखीचा वाटतोय? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. येस, कोणाचा फॉर्म्युला आहे हा? cos 2 थीटा. येस, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे हा. म्हणून इथे साइन पुट करायला पाहिजे. जर इथे तुम्ही कॉस स्क्वेअर पुट केलं तरी पण चालेल. मग कॉमन घ्यायला लागेल साईन. मग मायनस साईन कॉमन घेतल्यावर मग थोडीशी मेहनत करावी लागेल. डिफिकल्ट होईल. त्याच्यापेक्षा आपण हेने जाऊ. पुटिंग. व्हेरी गुड. एक्स इज इक्वल टू साइन थिटा. दिस मीन्स थिटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स. राईट. याची व्हॅल्यू आपल्याला लागते शेवटला म्हणून आपण आधीच काढून ठेवले. सो आता प्रॉब्लेम आपला बदलेल. टॅन इनव्हर्स 2 एक्सला आपण काय म्हणतोय? साइन थिटा. सो इथे लिहिलं रूटमध्ये 1 मायनस पुन्हा एक्सला साइन थिटा म्हणतोय पण इथे स्क्वेअर असल्यामुळे झालं साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 मायनस 2. इथे एक्स आहे पुन्हा साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट कंप्लीट. सो देअरफॉर यू इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 2 साइन थीटा as it is into 1 minus sin square is cos square theta whole divided by 1 minus 2 sin square theta is formula for cos theta, double angle formula cos 2 theta इथे लिहिलं मी. चलो आता तुम्हाला लक्षात आलं असेल खाली कॉस येते बघा. खाली कॉस येते म्हणजे साइन अपॉन कॉस बनू शकतं. टॅन कॅन्सल होऊ शकतो. सो यू इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 2 sin theta as it is into square root of cos square square root and cos square root and square will get cancelled and remain cos theta as solution cos 2 theta here. So u is equal to tan inverse हे बघा 2 sin theta cos theta बनला. त्यामुळे ते वरती आपण sin 2 theta लिहू शकतो बिकॉज दिस फॉर्म्युला इज फॉर sin 2 theta cos 2 theta as it is. आणि cos अपॉन साइन आला की टॅन तयार होतं ते पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सो इथे टॅन 2 थिटा अँगल जसा आहे तोच लिहायचा. पुढे यू इज इक्वल टू टॅन इनवर्सला टॅन कॅन्सल अँड विल रिमेन 2 थिटा. ना विल डिफरन्शिएट नाही. बिफोर दॅट आपल्याला व्हॅल्यू टाकायला लागेल थिटाची व्हॅल्यू इथे आता काय आहे बघा साइन इनवर्स एक्स. सो नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो du by dx u चं डेरिव्हेटिव्ह du by dx 2 कॉन्स्टंट आणि साइन इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह सोपं आहे 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. दॅट्स इट.
इथे आपलं यूचं डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट करून पूर्ण झाला. आता एकदम लास्ट स्टेप आहे आपल्याकडे, ती म्हणजे फायनली देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ, असं मी लिहितो, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन v means this with respect to u means this. So derivative of this with respect to that means what? Derivative of v with respect to u is given by, that we have formula dv by du, आणि तो काढणं सोपं आहे, dv by dx upon du by dx. That's it. फक्त एक रेशो घ्यायचा आहे. So we have dv by dx as 1/2 into root of 1 upon 1 plus x square, राईट. आणि डिनॉमिनेटरला आता du by dx हे बघा आत्ताच काढलं आहे, 2 into 1 upon root of 1 minus x square. That's it. So is equal to हे 2 डिनॉमिनेटरला, हा न्यूमरेटरला 2 to the 4 होईल. सो 1/4 इंटू हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर एकदम वरती जाईल, म्हणजे रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि हा 1 प्लस एक्स स्क्वेअर खाली तसाच राहील, राईट. सो इथे आपलं काम पूर्ण झालं. हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती गेला, खाली 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो दॅट्स इट. डी व्ही बाय डी एक्स डी यू इनफ आहे. काही शो दॅट नाही आहे, प्रूव्ह दॅट नाही आहे, एवढं थांबायला काही हरकत नाही. इथे प्रॉब्लेम नंबर 3 पण संपला. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4, y इज इक्वल टू साइन इनवर्स वगैरे दिलाय. सो हा साइन ए प्लस बी आतमध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, जेणेकरून साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होईल. सो लेट सी y इज इक्वल टू साइन इनवर्स. आधी मी सेपरेट डिवाइड करतो, रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरने इकडे आणि इकडे. सो आपल्याला दिसेल a इंटू कॉस एक्स डिवायडेड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, मध्ये प्लस मध्ये मायनस आहे, मध्ये मायनस बी साइन एक्स डिवायडेड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. पुढे y इज इक्वल टू साइन इनवर्स, त्याचं ग्रुपिंग करतो. हा a अपॉन दिस, हे जे सगळे कॉन्स्टंट आहेत त्यांना एकत्र करतो, a डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू दिस कॉस एक्स, मध्ये मायनस दिस b डिवायडेड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू साइन एक्स. हे ब्रॅकेट कम्प्लीट. नाउ सी, हे आपलं काम पूर्ण झालं की आपल्याला हा फॉर्म्युला कशामध्ये बसवायचा आहे. तर इथे साइन इनवर्सला कॅन्सल व्हायला पाहिजे, म्हणजे साइन ए प्लस बी, इधर साइन ए प्लस बी और साइन ए मायनस बी, हे दोनच मध्ये. पण मग कुठलं ठरवणार, तर या दोघांचे फॉर्म्युले जरा ऑब्झर्व करूया, ते कसे असतात बघा. साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. मग इथे प्रॉब्लेम असा होतो, मध्ये प्लस असेल तर इथे पण प्लस असतं, किंवा इथे प्लस असेल तर इथे प्लस असतं. मग आपल्याला इथे प्लस नाही दिलं आहे, मायनस दिलं आहे. मग हा फॉर्म्युला आपल्याला उपयोगी येईल, बिकॉज त्याचं स्ट्रक्चर असतं साइन ए इंटू कॉस बी मध्ये मायनस कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे. सो आपल्याला इथे कॉस दिसतोय पहिल्या टर्ममधला, हा बघा. सो कॉस बीला रिप्रेझेंट करायला कॉस एक्स आहे, बट साइन ए इथे दिसत नाही आहे. सो याला आपण काय पुट करायचं, साइन ए, दॅट्स इट. हीच आपली मेथड आहे. काल पण आपण असंच करत होतो त्या प्रॉब्लेममध्ये, फक्त इथे नंबर्स होते, 3/13 रूट 13, त्याला पुट केला होता. सो इथे आपण पुट करूया, लेट ए डिवायडेड बाय दिस रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए डिवायडेड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला आपण काय म्हणूया, साइन ए म्हणूया. साइन आपण कॅपिटल ए वापरूया, नाही तर स्मॉल ए, आणि इथे स्मॉल ए पुन्हा ते जरा जम्बलिंग होईल. कॅपिटल ए वापरू. ए डिवायडेड बाय रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला साइन ए म्हटलं. मग आता आपल्याला फॉर्म्युलाप्रमाणे ॲडजस्टमेंट करून मिळू शकते. इथे साइन ए इंटू कॉस बी असं स्ट्रक्चर दिसेल. पण मग याला काय म्हणायचं, याला कॉस म्हणायचं का डायरेक्टली, तर डायरेक्टली नाही म्हणायचं, ते आपल्याला शो दॅट करून दाखवायचं. सो देअरफॉर इथे मी लिहितो, वी हॅव कॉस स्क्वेअर ए is equal to 1 minus sin square a, identity. So we will put this value, cos square a is equal to 1 minus c sin square a. sin a इथे आहे, त्याचा स्क्वेअर केला तर कसं दिसेल, a स्क्वेअर डिवायडेड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. स्क्वेअर रूट निघून जाईल. क्रॉस मल्टिप्लाय करूया, म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस दिस a स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. This is value for cos square a.
सो देअरफॉर कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू सी, ए स्क्वेअर आणि मायनस ए स्क्वेअर कॅन्सल, इथे राहिलं बी स्क्वेअर आणि खाली ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो देअरफॉर हा कॉस स्क्वेअर आहे, त्याला आपल्याला कॉसमध्ये करायचं आहे, स्क्वेअर रूट घेतलं या साईडला, इकडे पण घेऊया बीचं स्क्वेअर रूट बी, सॉरी बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट बी, आणि ह्याचं स्क्वेअर रूट घेता येणार नाही सेपरेट, म्हणून रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो सी, आपण याला अज्युम केलं साईन ए, वी अज्युम दिस, हे आपण कन्सिडर केलं, बट त्याच्यावरनं ॲटोमॅटिक कॉस एची व्हॅल्यू काय आली, एक्झॅक्टली याच्या एवढीच आली. रादर त्यांनी तसंच ॲडजस्टमेंट करून प्रॉब्लेम डिझाईन केलेला असतो. सो आपल्याला काही मेहनत फार करायचीच नाही आहे, फक्त करून दाखवायचं आहे, जे आपल्याला समजलं आहे ते. पुढे बघूया मग हा प्रॉब्लेम कसा कन्वर्ट होईल. देअरफॉर वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स साईन इनव्हर्स ऑफ ए अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला आपण साईन ए म्हटलंय, आपण म्हणू शकतो त्याला असं म्हटलं मी इथे साईन ए कॉस एक्स ॲज इट इज, मध्ये मायनस आहे तसंच, पण याला मग मी म्हणू शकत नाही, नाही तर दोन वेळेला दोन वेगवेगळे तुम्ही वाटायला तसं आपल्याला हवं तसं आपण काय पण म्हणत राहू, तसं नाही आहे. एकाला अज्युम केलं, त्याच्यावरनं दुसऱ्याची व्हॅल्यू एक्झॅक्ट आली, आणि ती किती आहे, बी रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू कॉस ए. सो इथे आपण कॉस ए आता पुट करू शकतो, कारण ते मॅथमॅटिकली करेक्ट आहे. पुढे साईन ए आहे तसाच, सॉरी साईन एक्स. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स, सो सी साईन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साईन बी स्ट्रक्चर आहे. सो साईन काय होईल, ए प्लस बी, सॉरी ए मायनस बी मीन्स ए मायनस एक्स, बीचा रोल इथे एक्स करतोय, बस साइन इनवर्सला साइन कैंसिल होईल. y इज इक्वल टू सिर्फ a माइनस एक्स बचेगा. आपको डेरिवेटिव लेना है डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो देयरफॉर y इज इक्वल टू वायचं डेरिवेटिव येईल dy बाय dx. a हा कॉन्स्टंट आहे त्याचं उत्तर 0 मध्ये मायनस एक्सचं डेरिवेटिव 1. फायनली डेरिवेटिव आलं dy बाय dx इज इक्वल टू -1. खतम प्रॉब्लेम. सो यांना तुम्हाला जेव्हा MCQ म्हणून हा प्रॉब्लेम पडतो ना हा, तर तुम्ही डायरेक्ट एका फटक्यात कुठली स्टेप लिहिली पाहिजे माहिती आहे का? ही बघा ही स्टेप लिहिली पाहिजे. कसं काय, सी साईन इनवर्स आहे म्हणजे त्याला कॅन्सल करायला आतमध्ये साईन असणार, आणि हे ए कॉस मायनस बी साईन दिसतंय मध्ये मायनस आहे म्हणजे इथे मायनस असलं पाहिजे, आणि साईन इनवर्सला कॅन्सलसाठी साईन. पहिला अँगल ए, नाहीतरी तो कॉन्स्टंट असतो त्याला कुठलं तरी नाव द्यायचं, कॅपिटल ए द्या, आणि दुसरा अँगल इथे बी आहे त्याला एक्स झालं. इथे तुम्ही एवढे डायरेक्ट स्टेप लिहू शकलात तर तुमचा MCQला वेळ वाचणार आहे. पण स्ट्रक्चर ऑफ प्रॉब्लेम्स लक्षात राहायला पाहिजे की हे असं दिसलं की काय करायचं असतं, काय होतं. याला आपण साईन म्हटलं, हे जे हा भाग आहे याला साईन म्हटलं की ॲटोमॅटिक उरलेल्या भागाला कॉसच लिहितं. हे प्रॅक्टिस करून लक्षात राहिलं असलं पाहिजे, तर MCQ सोडवता येऊ शकतात फास्ट. ठीक आहे, हरकत नाही. इथे आपला हा पण प्रॉब्लेम संपला. सो इथे जी क्वेश्चन बँक आहे ती कंप्लीट झाली. आणखीन एक प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 5. यू कॅन ट्राय युअर सेल्फ. बघा एकदा करून, नाही आलं तर मी तुम्हाला नक्की सांगेन. बट अदरवाईज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू.